जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पतीच्या आत्महत्येचा विरोध सहन न झाल्याने पत्नीने ही 4 वर्षाच्या मुलीसह केली आत्महत्या। घाटणे तालुका माढा येथील हरिभाऊ जानू लोंढे यांनी गुरुवारी दिनांक 6 दुपारी आत्महत्या केली होती। त्यानंतर विरह सहन न झाल्याने हताश झालेल्या त्यांच्या पत्नीने देखील अवघ्या 4 वर्षाच्या मुलीसह त्याच रात्री 1 वाजताच्या दरम्यान गावातील सार्वजनिक विहिरीत उडी मारून आत्महत्या केली। जनाबाई हरिभाऊ लोंढे वय वर्ष 32 व मुलगी सागरी हरिभाऊ लोंढे वय वर्ष 4 अशी आत्महत्या केलेल्या मायलेकींची नावे आहेत। ही घटना रविवारी दिनांक 9 सकाळी 11 वाजता घडली। एकाच कुटुंबातील एकाच दिवशी 3 आत्महत्या झाल्याने गावात शोककळा पसरली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक 6 रोजी दुपारी हरिभाऊ जानू लोंढे राहणार घाटणे तालुका माढा यांनी घरातील लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली होती। त्यांच्यावर कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री घाटणे तालुका माढा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते। अंत्यसंस्कारासाठी उशीर झाल्याने घरात नातेवाईक मुक्कामी होते। पतीच्या मृत्यूनंतर पोटच्या 6 मुलीचे पुढे कसे काय होणार या विचाराने हताश झालेल्या पत्नीने त्याच रात्री टोकाचे पाऊल उचलले। रात्री 1 वाजण्याच्या सुमारास हताश झालेली पत्नी कोणालाही न सांगता 4 वर्षीय मुलगी साजरी हिला सोबत घेऊन घरातून निघून गेली। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर घरात सदर महिला व तिची लहान मुलगी नसल्याने नातेवाईकांना समजले। त्यावर नातेवाईक व गावातील लोकांनी त्यांची शोधाशोध केली, परंतु मिळून न आल्याने शुक्रवार दिनांक 7 रोजी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता असलेल्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली। त्यानंतर सर्वत्र शोध सुरू असताना दिनांक 9 रोजी गावातील शाळकरी मुलांना गावातील जानूबाई मंदिराच्या जवळील सार्वजनिक विहिरीत एक महिला व मुलगी वर तरंगताना दिसली। त्यानंतर त्यांची ओळख पटली असता पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून अंत्यसंस्कार करण्यात आले। याबाबत कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आले आहे। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।